खूप दिवसापासून चालू आहे आणि आता हे आंदोलन असं म्हणावं लागेल शेवटच्या टप्प्यामध्येच आम्ही घेऊन जात आहोत। आतापर्यंत आम्ही खूप सहन केलं, संयम बाळगला आणि शांततेचा मार्ग अवलंबलेला आहे। इथून पुढे सुद्धा आम्ही शांततेचाच मार्ग अवलंबणार आहोत, कारण की आम्ही तथागत समय संबुद्धाचे शिष्य आहोत, जे जगामध्ये सुख शांती मैत्री भावना शिकवतात। तर आमची सुद्धा हीच अपेक्षा असते की या जगामध्ये सुख शांती आनंद नांदावा आणि भारत भूमीमध्ये जिथे बुद्ध उत्पन्न झालेले आहेत त्या बुद्ध भूमीमध्ये येथील समाजासाठी एक समतेचा, शांततेचा आणि आनंदाचा मार्ग त्यांना प्राप्त व्हावा यासाठी भिक्खू संघ कटिबद्ध आहे। आणि आमचा जो काही न्याय मार्ग आहे, बुद्धगया महाविहार मुक्ती आंदोलन व्हावं यासाठी भिक्षुगण सर्वतोपरी प्रयत्न करून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही असा आमचा पक्का निर्धार आहे। जर आम्हाला कोणत्याही स्तराला जावं लागलं मुक्ती आंदोलनासाठी तर आम्ही भिक्खू संघ तयार आहोत। आमच्या सोबत तर फक्त भारतीय भिक्खू संघच नव्हे तर देश विदेशातील सर्व भिक्खू संघाचा आम्हाला पाठिंबा आहे आणि देश विदेशातील उपासक उपासिका सुद्धा या ठिकाणी आमच्या सोबत सहकार्य करत आहेत आणि मदत करत आहेत। सर्व बौद्ध जगताचा हा अस्मितेचा प्रश्न आहे की बुद्धगया बुद्धविहार हे मुक्त झालंच पाहिजे। जे ब्राह्मण पंडित यांच्या ताब्यामध्ये आहेत त्यापासून ते मुक्त झालं पाहिजे। तिथे कोणतेही हिंदू धर्माचे ब्राह्मण धर्माचे कर्मकांड अंधश्रद्धा अंधविश्वास तिथे पसरवल्या गेला नाही पाहिजेत। त्याला शासनाने पायबंद घातला पाहिजे आणि तेथे जे काही पंचध्यानी बुद्ध आहेत त्या पंचध्यानी बुद्धांना एक कोणतंही भगवं वस्त्र टाकून कोणते वेगळे वेगळे वस्त्र टाकून ते पंच पांडव आहेत असं दाखवण्याचा जो कारस्थान आहे हा अत्यंत निंदनीय आहे। तर याची बौद्ध जगत नोंद घेत आहे आणि बुद्ध इतिहास त्यांना माहिती आहे की हे पंच पांडव नाहीत तर हे पंचध्यानी बुद्ध तिथे आहेत। सम्राट अशोक यांनी त्या बुद्धविहाराची निर्मिती केलेली आहे आणि हजारो वर्षापासून त्याचं बौद्ध लोकांनी जतन केलेलं आहे। बौद्ध भिक्षूंनी पूजा वंदना केलेली आहे आणि तेथे शिवलिंग बसवावं आणि त्या शिवलिंगाची पूजा व्हावी, तेथे कर्मकांड व्हावेत, त्याचे नैवेद्य श्राद्ध पक्ष करावं, पिंडदान करावं, ही मोठी दुःखाची बाब आहे। आणि हे बुद्ध अस्मितेला एक डावलून त्यांना ब्राह्मणीकरण करण्याचा हा कट कारस्थान आहे। तर असे कट कारस्थान होऊ नयेत। बुद्ध विहार हे बौद्धांच्याच ताब्यामध्ये देण्यात यावं। तेथे जे काही व्यवस्थापन आहे हे बौद्धांच्याच आधिपत्याखाली चालावं। यासाठी जसं बाकीच्या धर्मांना त्यांचं धर्मस्थळ सांभाळण्याची जी स्वातंत्र्यता आहे तोच अधिकार आम्ही मागत आहोत। आम्ही काही आमचा अधिकार मागून कोणावरती अन्याय अत्याचार करत नाही, हे पहिलं गोष्ट त्यांनी ध्यानात घ्यावं। आमच्या अधिकारासाठी आम्ही कोणत्याही स्तराला जाऊन आमचा अधिकार मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे आमचं शासनाला सांगणं आहे। शासनाने याची योग्य दखल घ्यावी आणि योग्य आम्हाला न्याय द्यावा हीच अपेक्षा आहे। आपलं नाव? भदंत बोधिपालो महास्थविर, ऑल इंडिया भिक्खू संघाचे अनुसंघ नायक, बिहार।